नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आज आलेले आहोत बोल्डा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथे शेळ्यांचा बाजार दर शुक्रवारी भरत असतो. तर इथं बरेच शेतकरी शेळ्या घेण्यासाठी, विक्री करण्यासाठी येत असतात. आपण माहिती विचारू. आपलं नाव काय? सुरेश नरवाडे, गाव मरडगा. बर. तर आपल्याला शेळ्याचा अनुभव किती वर्षापासून आहे? 2021 पासून. बर. तर आपल्याकडे शेळ्या आहेत का? हा, शेळ्या आहेत ना. मग आता बाजारामध्ये शेळ्या बघायला आल्या? हा, बघायला आलो शेळ्या. बघायला. बर. तर आता मला सांगा, आता नवीन तरुण बाजारामध्ये शेळ्या घेण्यासाठी येतात, तर त्यांनी शेळी कशी घ्यावं? हे दुधाला याला चांगली पाहिजे आपल्याला. हा, चांगली घ्यावा. पिलेवाली 2 चांगली. हा. आणि शेळी घेताना म्हणजे काय चांगली कशी बघाव शेळी? याला चांगली पाहिजे दुसरं. हा. बर. आणि जे नवीन शेळी घ्यायली त्याने पिल्ल्याची घ्यावा का गाभण घ्यावा? पिलेवाली घ्यावा, गाभणी घ्यावा चांगली. हा, पिले चांगले असले तंदुरुस्त तर पिलेवाली घ्यावा. बर. नाही तर मग येते घ्यायची, गाभण घ्यायची. गाभण घ्यायची. हा, चांगली घ्या. तर बघू शकता, नक्की शेतकरी मित्रांनो, नवीन तरुणांना यांचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला सांगलेलं आहे. तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान. नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलेले आहोत बोल्डा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली इथे शेळ्यांचा बाजार भरतो. तर या बाजारामध्ये हे जे कास्तकार आहेत यांनी शेळ्या आणलेल्या आहेत. आपण विचारा, तुमचं नाव काय? बाबाराव, गाव पिंपळदरी. बरं. तर आपल्या या बाजारामध्ये किती शेळ्या आणल्या? 2 आणल्या. ते 2 आणल्या का? हो. ते 2 पिल्ले तिचे आहेत का? हो, 2 पिढीचे 2 पिढीचे. बर. ते पिल्ल्यामध्ये काय आहे? तिच्यात पाठ बकऱ्या, याच्यात 2 पाठे. हिच्यात 2 पाठी आहे की नाही? हा. बर. ते किती महिन्याचे पिल्ले आहेत? 3 महिने पिढी आहे. असं का? हा. आणि हे 3 महिन्याची पिढी आहे. 3 महिन्याचे. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे तुरीचं कुटार आणलेलं आहे बघा. पिल्ले पण खात आहेत आणि अशा प्रकारे सोयीनं बाजारामध्ये आलेले आहे. तर काय सांगले याचे? तिचे 22,000. या पिल्लीवालीचे. हा. आणि तिचे 20,000. 20,000. बर. आपला मोबाईल नंबर 96 सांगा. 96 99 70 41 74. बर. तर नक्की शेतकरी मित्रांनो, कोणाला घ्यायचं असेल तर या नंबरवर संपर्क करू शकता. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. फेसबुक पेज, इंस्टा पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान. नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आलेले आहोत बोल्डा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. इथे या बाजारामध्ये या भाऊंनी शेळी घेतलेली आहे. तर आपण या शेळीबद्दल माहिती विचारू. हो, तुमचं नाव काय? गाव. बर. तर आता आपण शेळी घेतली का? शेळी घेतली बाजारामध्ये. आपल्याकडे शेळ्याचा काय अनुभव पहिला? आमच्याकडे पहिले पूर्वी शेळ्या होत्या. हा हा. आता 4-5 वर्ष शेळ्या आम्ही मोडल्या. आज पहिली वेळ आज या बाजारामध्ये आलो आम्ही मोडल्याला. बर. तर आता हे कितीला घेतली? आम्ही एक पाठ शेळीला 17,000 घेतलेली. 17,000ला. बरं. पाठ आहे की नाही? आणि बघू शकता असं का? चांगल्या प्रकारे आहे की नाही? बरं. तर नक्की शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक, इंस्टा पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान. नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलेले आहोत बोल्डा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली इथे शेळ्यांच्या बाजारामध्ये. तर इथं यांनी ही शेळी खरेदी केलेली आहे. आपण शेळ्यांच्या किमतीबद्दल जाणून घेऊया. आपलं नाव काय? किसन मारुती रंगकाम, गाव बागलपार. बर. तर हा, तर हे आपण शेळी विकत घेतली का? विकत घेतली. बर. हे काय हिच्या खाली? त्याच्या खाली पाठ आहे. बर. ते किती दिवस झाले विक होऊन? येऊन का? हा, येऊन 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस झाले म्हणे. बरं. कितीला घेतल्या?
ही घेतली 15,500. 15,500ला. बरं आपल्याकडे पहिल्या शेळ्या आता काय घरी? पहिले आता 2-3 होता. हा एक आपल्या आमच्या भाऊजीला घेऊन द्यायलो. असं का? बरं बरं. तुम्हाला अनुभव आहे शेळ्याचा आहे की नाही? म्हणून ते आणलं सोळा बाजार त्याला म्हणजे बाजार बघू. हा त्याला चांगलं केलं नंबर 1. हा यांना घेऊन दिली का? बरं चांगली गोष्ट आहे की आपल्याला माहिती असल्यावर चांगल्या प्रकारे घेऊन दिली आहे की नाही? तर तुम्हाला चांगली आता दूध बी द्यायला. हो दूध आहे. बर तर त्याला यायला चांगली आहे. शेळी चांगली टप्पू आहे, झडप आहे. हे बघू शकता वासरू इथे ही आहे. तर बघू शकता अशा प्रकारे बाजारामध्ये शेळ्यांची खरेदी विक्री होत असते. तर नक्की बोल्डा येथे शुक्रवारी बाजारामध्ये आपण येऊ शकता आणि शेळ्या खरेदी करू शकता आणि विक्री पण करू शकता. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेज आणि इंस्टा पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.